हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर लेट्स सी, पाहूया आज आपण एंजल्स गायडन्स घेत आहोत. तर पाहूया आजच्या दिवशी एंजल्स तुम्हाला काही गाईड करू इच्छित आहे, तुम्हाला काहीतरी महत्त्वाचे संदेश देऊ इच्छित आहे. तर पाहूया तुमच्यासाठी आज काय गायडन्स आहे, कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे पाहूया. डिवाइन प्लीज गाईड मी. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. Archangel Michael, please guide me and protect me. Archangel Michael, please guide me. Shivji, please guide me and protect me. ओम नमः शिवाय, नमः शिवाय. तोपर्यंत तुम्ही थोडंसं मेडिटेशन करा. येथे आपल्याला एनर्जी दिसून येत आहे. मे बी यू आर कॉम्प्रोमाइजिंग समथिंग. काहीतरी गोष्टी ज्या आहेत त्यांच्याशी तुम्ही तडजोड करत आहात, कॉम्प्रोमाइज करत आहात. सो अशी एनर्जी येथे आपल्याला इंडिकेट होत आहे. मे बी जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे सध्याच्या स्थितीमध्ये ते कॉम्प्रोमाइज करत आहे. मे बी ते वर्क प्लेसमध्ये आहे, घरी आहे, रिलेशनशिपमध्ये आहे, कोणतीही गोष्ट मिळवण्याच्या संदर्भामध्ये आहे, पार्टनरच्या संदर्भामध्ये आहे. येथे दिसून येत आहे कॉम्प्रोमाइजची एनर्जी आहे, तडजोड त्यांची सुरू आहे. कामाच्या ठिकाणी एनर्जी येथे खूप जास्त दिसून येत आहे. मे बी वर्क प्लेसमध्ये कोणीतरी अशा काही प्रसंगाला सामोरं गेलेलं आहे मागील काळामध्ये. पास्टची एनर्जी येथे जाणवत आहे. पास्टमध्ये अशी काही घटना घडून गेलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला विनाकारण गोवण्यात आलं, ज्यामध्ये विनाकारण तुमच्यावरती आरोप करण्यात आले, विनाकारण तुम्हाला जे नाही ते बोलणे ऐकून घ्यायला लागले. विनाकारण असू शकतं कोणाच्या तरी ज्वेलसी वृत्तीमुळं, कोणाच्या तरी ईर्षेमुळं, कोणाच्या तरी नकारात्मक ऊर्जा फील्डमध्ये तुम्ही गेल्याच्यामुळं तुमच्या जीवनामध्ये असे काही घटना घडून आल्या ज्यामध्ये असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये येथे काही आरोपांना त्यांना सामोरे जावं लागलं. अशा प्रकारची ऊर्जा येथे दिसून येत आहे. सो ही जी काही ऊर्जा आहे ती खूप जास्त मागच्या काळामध्ये असू शकतं नेगेटिव्हिटीची होती. एक डेव्हिल अटॅक्सला तुम्ही सामोरे गेलात. मागील काळामध्ये एक अशी काही घटना घडून गेली जेथे विनाकारण तुम्हाला त्या सर्व गोष्टींना सामोरे जावं लागलं. त्यामुळे तुम्ही आता सध्याच्या स्थितीमध्ये तुम्ही कॉम्प्रोमाइज करत आहात. कोणाच्या तरी ज्वेलसी वृत्तीचा, कोणाच्या तरी स्वतःच्या स्वार्थीपणाचा तुम्ही सध्या दंड भोगत आहात असं येथे दिसून येत आहे. काही लोक तुमची जागा घेऊन, तुमच्या हक्काचं घेऊन, मे बी ते घरातील असतील, कार्यक्षेत्रातील असतील, तुमची जागा घेऊन खूप जास्त खुश होत आहे. त्यांना वाटत आहे की आम्ही खूप काही जिंकलंय, आम्ही जग जिंकले. अशा प्रकारची ऊर्जा आहे आणि तुम्हाला तुमच्या हक्कांपासून दूर ठेवण्यात आलेलं आहे असं येथे दिसून येत आहे. आपल्याला माहिती आहे जे की रामायणमध्ये सुद्धा गोष्ट घडली होती की कैकेयीचे जे कान भरले मंथराने आणि त्या मंथराचं ऐकून कैकेयीने जे काही राजा दशरथ यांना भगवान श्रीरामांना 12 वर्षाचा वनवासाला पाठवण्यास लावलं. तर ही जळू वृत्ती, ही जी काही ईर्ष्या वृत्ती, स्वार्थी वृत्ती होती की तिच्या मुलाला गादीवर बसवण्यात यावं यासाठी जी काही एक प्रकारे भांडण लावून दिलं घराघरामध्ये, अशा प्रकारच्या मंथरा, अशा प्रकारच्या कैकेयी तुमच्या आजूबाजूला असण्याची शक्यता आहे. सो ही खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे. खूप स्ट्रॉंगली येथे इंडिकेट होत आहे. मे बी ज्यावेळेस आपण मौनामध्ये असतो, आपण साधनेमध्ये असतो, ज्यावेळेस आपण मेडिटेशनमध्ये असतो, ज्यावेळेस आपल्याला काही गोष्टींचं नॉलेज ऑटोमॅटिक व्हायला लागतं, काही गोष्टी आपल्याला न सांगताही कळत असतात. बिकॉज आवर इंट्युशन, आपल्या जे गट फिलिंग आहे, आपली जे संकेत आपल्याला डिवाइन देत असतं, जे आपल्याला आभास होतं, जे आपल्याला कळत असतं की नाही आता असं होऊ शकतं, नाही आता तसं होऊ शकतं, आणि ते आभास खरे असतात. परंतु आपण त्यावेळेस त्यावरती लॉजिकल माइंड वापरतो, त्यावेळेस आपण तर्कवितर्क लावतो आणि जे काही आपल्याला डिवाइन आभास करत असतं, काही गोष्टींना अगोदरच आपल्याला त्या गोष्टी कळत असतात, तो त्या संदर्भामध्ये आपण कधी कधी दुर्लक्ष करतो. तर एखादी अशी घटना किंवा असं असू शकतं तुमच्या मनात नव्हतं, तुम्ही तिथे गेलात, तुमच्या मनात नव्हतं, तुम्हाला ते करायचं होतं, तुमचा कुठलाही वाईट हेतू नव्हता, तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जाणं हे काही लोकांना कदाचित आवडलेलं नाहीये. त्या ठिकाणी तुम्ही राहणं कदाचित काही लोकांना आवडलेलं नाही. कदाचित तुम्हाला एवढं उच्च स्थान मिळतंय, तुमच्या जीवनामध्ये एवढी प्रगती तुम्ही करताय, कदाचित हे काही लोकांना भगवत नाही. आपण जीवनामध्ये तर सरळ मार्गाने चालत असतो, आपण तर खूप चांगलं कार्य करत असतो, परंतु येथे आपल्यासारखे सगळे नसतात, आपल्यासारखे सगळे जण नसतात, आपल्यासारखेच विचार करणारे नसतात, आपल्यासारखेच बुद्धी असणारे नसतात. सो येथे असे काही कमी बुद्धीचे लोक तुमच्या आजूबाजूला असू शकतात ज्यांनी तुम्हाला तुमच्या जागेवरून पदच्युत करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्हाला तुमच्या स्थानापासून दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे काही ज्वेलर्स पीपल ज्यांनी तुमच्यामध्ये काहीही कमतरता नसताना
तुम्हाला येथे काही गोष्टींपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही खूप जास्त नकारात्मक ऊर्जा आहे. खूप जास्त अशा लोकांना आपण काय बोलू शकतो, जे दुसऱ्यांच्या हक्काचं हिरावून खातात, जे दुसऱ्यांच्या हक्कावरती आपला हक्क सांगून स्वतः आनंदाने जीवन जगतात. ही खूप जास्त क्रूर वृत्ती आहे. आणि अशा प्रकारची लोक तुमच्या आजूबाजूला असण्याची एक स्ट्रॉंग फिलिंग येथे दिसून येत आहे. मे बी ते तुमच्या घरातील लोक आहेत, कार्यक्षेत्रातील लोक आहेत, असं येथे इंडिकेट होत आहे. तर येथे दिसून येत आहे तुमच्या शांती भंग व्हावी, तुमच्या जीवनामध्ये जे काही तुम्ही सक्सेस मिळवत आहात, जे की तुमचं एक रुटीन आहे, जे की तुमचं एक लाईफ खूप सुंदर आहे, त्यामध्ये कोणीतरी येथे तुम्हाला त्रास व्हावा या प्रकारे अशी काही लोक वागत आहे, वागतातही आहे आणि वरून तुमच्यासोबत चांगलं दाखवण्याचाही प्रयत्न करतात. एक मास्क लावून ती लोक फिरत आहेत असं येथे इंडिकेट होतं. ऍक्च्युली तुम्हाला माहिती झालंय की ती लोक काय आहेत, कशी आहेत, परंतु सध्या परिस्थिती अशी आहे की तुम्हाला काहीही बोलता येत नाही. मे बी असू शकतं तुमचे हात दगडाखाली आहेत. तुम्हाला आता सध्या ह्या परिस्थितीमध्ये ना भांडायचं आहे, ना तुम्हाला त्या लोकांना तोंड द्यायचं आहे, ना तुम्हाला त्या लोकांना काही उत्तर द्यायचं आहे. अशा प्रकारची तुमची ऊर्जा एक आपण नमनेसची म्हणू, एक शांततेची म्हणू, सायलेन्स तुम्ही पकडलेला आहे. कारण की याला कारण आहे पीस. तुम्हाला तुमचा पीस महत्वाचा आहे, शांती महत्वाची आहे. सारखे सारखे तुम्हाला त्या लोकांच्या चक्रामध्ये अडकायचं नाहीये, जे की आता तुम्हाला डिवाइनने त्यातून बाहेर काढलेलं आहे. अशा एका ड्रेन करणाऱ्या खूप भयंकर अशी लोक असू शकतात. ती खूप, आता मी काय बोलू, अशी प्रकारची एनर्जी, एक व्हेरी स्ट्रॉंग वॅम्पायर एनर्जी येथे इंडिकेट होत आहे. मे बी इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग पीपल्स आर, म्हणजे बघू शकते मी अशी काही लोक आहेत ज्यांनी वेळोवेळी तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. तुमच्यामध्ये सर्व क्षमता असून तुम्हाला कुठेतरी वेळोवेळी कमी लेखण्याचा प्रयत्न केला. कारण की त्यांना माहिती होतं तुम्ही जर इथे राहिला, तुमच्याकडे जर सत्ता आली, तुम्हाला जर सगळं सोपवलं गेलं तर कदाचित त्यांचा पत्ता इथून कट होणार आहे. त्यांच्या जीवनामध्ये वेगळेच वादळ उभे राहणार आहेत हे त्या लोकांना माहिती होतं. आणि त्यामुळे त्यांनी काहीतरी कटकारस्थानं करून, काहीतरी तुमच्या विरोधात सतत नकारात्मक ऊर्जा फिरवून तुम्हाला येथे बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. ऍक्च्युली खरं तर ती लोक खूप जास्त खालच्या दर्जाची आहेत. ती लोक जी आहेत ती खूप जास्त आपण बोलू शकत नाही. एखादी खूप भयंकर असं व्यक्तिमत्व जे की तोंडावरती एक दाखवणार, मी खूप जास्त गरीब आहे, माझ्यावरती दया करा, मी असं नाहीये. मे बी फिमेल ऊर्जा असू शकते, मेल बॉडीमध्ये सुद्धा असू शकते, पुरुषांच्या शरीरात सुद्धा असू शकते स्त्री ऊर्जा. तर येथे दिसून येत आहे की अशी कुणीतरी एक फिमेल एनर्जी, मे बी तिच्यासोबत आणखीन काही एनर्जीज येथे एकत्रित होऊन तुम्हाला काहीतरी येथे त्यांनी नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. बिकॉज ऑफ युअर ऑरा, तुमचा जो काही ओरा, इट्स अ व्हेरी मॅग्नेटिक ओरा असू शकतं. तुम्ही जे काही सध्याच्या स्थितीला आहात ते तुमचा जे काही ग्लो आहे, तो जो सनशाईन करत आहे, तो खूप छान आहे. डिवाइनचं तुम्ही लाडके आहात, डिवाइनचे बच्चे आहात, डिवाइनचं कार्य करत आहात, रात्रंदिवस त्यांची सेवा करत आहात, नाम जप करत आहात. हा जो काही तुमचा ओरा तुम्ही क्रिएट केलेला आहे, इट्स अ व्हेरी पॉवरफुल. आणि त्याला भेदणं एवढं काही शक्य नाही. सो सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही सध्या बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करत आहात. कॉम्प्रोमाइज तुम्ही सध्या केलेले आहे, पण ही कॉम्प्रोमाइज नाहीये, हे त्या लोकांना कदाचित कळणार नाही. कारण की ही कॉम्प्रोमाइज नाहीये, ही सध्या डिवाइनने तुमच्यासाठी काहीतरी पुढील प्लॅन आखण्यासाठी एक येथे काही ना काहीतरी भविष्यातील दृष्टीने तुमच्यासाठी जो काही कप ठेवलेला आहे, भविष्याच्या दृष्टीने जो काही तुमच्यासाठी विक्ट्री कप ठेवलेला आहे, आपण म्हणू एक ट्रॉफी ठेवलेली आहे, त्यासाठी तुम्हाला कुठेतरी शांततेमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. सो जो वनवास असू शकतो, तुम्हाला वाटत असेल की काही दिवस तुम्हाला अज्ञातवासात ठेवण्यात आलेले, बट नो, इट्स नॉट अ अज्ञातवास. हा काही अज्ञातवास नाहीये तुमच्यासाठी, इट्स अ पीसफुल रिझोल्युशन असू शकतं. तुम्ही आता सध्या तुमच्या घरापासून दूर आहात, तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये जेथे तुम्ही इतके दिवस कार्य करत होता तेथून तुम्ही दूर आहात, तुमच्या एका हक्काच्या स्थानापासून तुम्ही दूर आहात. तुम्हाला जे काही तुमचं ऍक्च्युली स्थान खूप मोठं आहे, परंतु म्हणतात ना की हिऱ्याची पहचान तर एखादा जोहरीच करू शकतो. तसे काही लोक आहेत ज्यांना फक्त दगडच ओळखायची सवय आहे आणि ते दगडामध्येच मारणार आहेत. सो त्यांना कधी हिरा शोधता आला नाही ना, ते हिऱ्याचे जे काही गुण आहेत ते त्यांना आत्मसात करता आले नाही. सो अशा प्रकारचे कमी बुद्धीचे लोक तुमच्या आजूबाजूला असण्याची शक्यता आहे. परंतु सध्या एंजल्स तुम्हाला गाईड करत आहे. तुमच्या जीवनामध्ये सध्या जे काही घडत आहे, मे बी तुम्ही ह्या सध्याच्या स्थितीला कॉम्प्रोमाइज समजत आहात. तुम्हाला वाटत आहे की आपण ह्या लोकांना उत्तर देऊ शकत नाही आहोत, आपण ह्या लोकांशी भांडू शकत नाही आहोत. सो हा आमचा कमीपणा आहे का आमच्या जीवनामध्ये डिवाइनने आम्हाला हरवलं आहे का आम्हाला आमचं काही हिरावून घेतलं आहे का? तर नाही, असं काही नाहीये. हे तुमच्या जीवनामध्ये पीसफुल रिझोल्युशन का आलेलं आहे?
तुमच्या शांतीसाठी, तुमच्या जीवनामध्ये सध्या जी काही केओस झालेला आहे, एवढ्या दिवस तुमची एनर्जी जी काही ड्रेन झालेली आहे, त्यामध्ये तुमच्या आत्म्याला शांतता मिळावी. तुमच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये तुमच्या हेल्थसाठी, तुमच्या मानसिक शांततेसाठी काही पीसफुल रिझोल्युशन, एक शांततापूर्ण मार्ग तुमच्यासाठी निवडण्यात आलेला आहे. सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फ्रॉम एंजल्स कडून तुमच्यासाठी हा सकारात्मक संकेत आहे की सध्याची जी काही स्थिती आहे तुमच्या शांततेसाठी आहे, तुमच्या जीवनामधील बॅलन्ससाठी आहे. तर येथे ज्या काही गोष्टी झाल्या त्यांचा तुम्हाला डिवाइन ज्या काही गोष्टी झाल्या त्यामध्ये जर तुम्ही खूप जास्त अडकून राहण्याचा प्रयत्न करत असाल तर त्या गोष्टींना तुम्हाला सोडायचं आहे. आताच माझ्या हातामध्ये ते दोरा अडकला. सो असू शकतं तुमच्या मध्ये सुद्धा काही गोष्टी ज्या अडकवून ठेवण्याची जी काही वृत्ती आहे, कदाचित तुम्ही सारखं त्याच विचारामध्ये गुंतत आहात, तुम्ही पुन्हा ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये जात आहात, जे की डिवाइन तुम्हाला साईन पाठवत आहे की ह्या विचारांमधून बाहेर पडायचं आहे. तर येथे तुम्हाला स्ट्रिक्टली गाईड केलं जात आहे की अशा विचारांमध्ये अडकू नका, अशा बंधनांमध्ये स्वतःला अडकून घेऊ नका. सध्याची जी काही सिच्युएशन आहे तुमच्या शांततेसाठी आहे, तुमच्या जीवनातील पुढील प्रगतीसाठी आहे, जे की तुम्हाला त्यासाठी तयार केलं जात आहे. सध्याचं जरी तुम्हाला वाटत आहे की काहीही घडत नाहीये जीवनामध्ये, काहीही वेगळं घडत नाहीये, तर नो, इट्स नाही, नक्कीच नाही. भविष्याच्या दृष्टीने आपल्याला येथे दिसून येत आहे बिग अचिव्हमेंट तुमच्यासाठी येत आहे. बिकॉज यू आर रेडी. तुम्ही एक खूप पॉझिटिव्ह व्यक्ती आहात. तुमचा ऑरा जो आहे खूप जास्त पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे. तर येथे दिसून येत आहे की भविष्याच्या दृष्टीने तुम्हाला तयार केलं जात आहे. इथून पुढे खूप मोठं सक्सेस, काहीतरी असं मोठा बदल तुमच्या जीवनामध्ये होताना दिसून येत आहे. बिकॉज तुम्हाला तयार केलं गेलं आहे आणि सध्याच्या स्थितीला यू आर रेडी. तुम्ही तयार आहात. सध्या जरी तुम्हाला असं वाटत असेल की काहीही जीवनामध्ये बदल घडत नाहीये, तर नाही, बदल जे आहेत ते आपल्याला दिसत नसले तरी सुद्धा ते घडत असतात. ब्रह्मांडामध्ये अशा काही गोष्टी घडत असतात ज्या आपल्याला दिसतही नाही. सो येथे आपल्याला दिसत नाही म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्याचे बदल होत नाहीये. कारण की आपल्याला माहिती आहे की असे काही आवाज असतात, असे काही अवस्राव्य ध्वनी असतात, ते आपण ऐकू शकत नाही, परंतु ते इतर प्राणी ऐकू शकतात. जसे की कुत्रे आहेत, व्हेल मासा आहे. आपण विज्ञानामध्ये पण शिकलेलो आहे अवस्राव्य ध्वनी, श्राव्य ध्वनी, श्राव्यातीत ध्वनी. म्हणजे जे आपण ऐकू शकत नाही म्हणजे याचा अर्थ असा नाही की ते सुरू नाहीये, सुरू आहे. तर येथे दिसून येत आहे की तुम्हाला रेडी केलं जात आहे. तुम्ही सध्याच्या स्थितीला तयार आहात, परंतु तरी सुद्धा काही गोष्टींसाठी, अजून काहीतरी चांगलं घडण्यासाठी थोड्या काळ तुम्हाला प्रिपेअर केलं जात आहे. तुमच्या जीवनामध्ये पुढं मोठा चांगला बदल घडताना आपल्याला दिसून येत आहे. सो काही ज्या गोष्टी आहेत त्या लेट गो करा. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण येथे बोलू शकलो नाही, आपण येथे व्यक्त होऊ शकलो नाही, आपण विनाकारण चुकीच्या आरोपांना सहन केलंय, आपण विनाकारण लोकांच्या पुढे आपण त्यावेळेस बोलू शकलो नाही, कदाचित असू शकतं असा काही प्रसंग घडला असेल, तुम्हाला तेथे बोलण्यासाठी चान्स होता, परंतु तुम्ही ते येथे बोलले नाहीत. कारण की तुम्हाला माहिती होतं की येथे बोलून पण काही फायदा नाहीये. कारण की येथे सगळे मिली भगत आहे. येथे सगळे जे कोणी लोक आहेत ते एकमेकांना सामील आहेत. यांच्यासमोर कितीही बोललं तरी सुद्धा त्या लोकांना समजणार नाही. सो अशा प्रकारची ऊर्जा तुम्हाला जाणवत होती आणि ती ऊर्जा जी होती, बरं झालं मी म्हणते एक प्रकारे, जर तुम्ही तिथून बाहेर पडले असाल, एखादं ठिकाण असेल, एखादी राहती जागा असेल, एखादं नातं असेल, एखादं तुमचं मे बी सासरचे काही लोक असतील किंवा असे काही ड्रेन तुमचे एनर्जी खाणारे काही लोक असतील, जर तेथून तुम्ही बाहेर पडले असाल सध्याच्या स्थितीला, जर तुम्ही दूर गेले असाल तर खूप चांगलं आहे. कारण की जर ते तुमची एनर्जी खात होते, तुम्हाला रात्रंदिवस एखाद्या लूपमध्ये फसवत होते, बर्डनमध्ये फसवत, आणि तुम्ही वेळोवेळी ह्याचा सामना केलेला आहे, वेळोवेळी तुम्ही ह्या अशा लोकांना उत्तरं दिलेली आहेत, वेळोवेळी तुम्ही त्यांना, परंतु रोजच नाही ना आपण त्या लोकांशी भांडू शकत, रोजच नाही आपण त्यांच्या तोंडाला तोंड देऊ शकत. कारण की आपली पण एनर्जी सेव्ह राहिली पाहिजे, आपलं पण अस्तित्व सेव्ह राहिलं पाहिजे. सो यासाठी ज्या काही गोष्टी घडल्या त्याला लेट गो करा. एंजल्स तुम्हाला इथे गाईड करत आहे. सध्याची जी काही परिस्थिती आहे त्याला लेट गो करा. सध्या जे काही झालं त्या गोष्टींना लेट गो करा. मे बी तुम्ही खूप जास्त इरिटेट झाले असाल, मे बी तुम्ही खूप जास्त फ्रस्ट्रेटेड झाले असाल, ड्रेन झाले असाल, डिप्रेशनमध्ये गेले असाल, असे काही त्यांनी तुम्हाला धाकात ठेवण्याचा प्रयत्न केला असेल, दबावात ठेवण्याचा प्रयत्न केला, दे विल बी, म्हणजे ते असू शकतात खूप कंट्रोलिंग नेचरचे होते, खूप जास्त तुम्हाला त्यांनी असं जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला असेल, तरी सुद्धा जे काही घडले त्याला लेट गो करा. नॉट बिकॉज ऑफ दे पीपल, तर ते तुमच्या शांततेसाठी, पीसफुल, तुमच्या जीवनामध्ये एखादं शांततापूर्ण मार्ग निघण्यासाठी, पीसफुल रिझोल्युशनसाठी सध्याची जी काही स्थिती आहे, तुमच्या
हेल्थसाठी येथे डिवाइन गाईड करत आहे. एंजल्स तुम्हाला येथे गाईड करत आहे की सध्या शांत राहा, त्या लोकांच्या विचारांना तुम्हाला लेट गो करायचं आहे. मे बी विदिन द नेक्स्ट फ्यू वीक्स, पुढील काही आठवड्यामध्ये काही महत्त्वाचे बदल तुमच्या जीवनामध्ये घडत आहेत. तर ते बदल काय आहेत ते पाहूया आपण. एंजल प्लीज गाईड मी, आर्केंजल मायकल प्लीज गाईड मी. मे बी असू शकतं काहींना बटरफ्लाईज खूप जास्त दिसत आहे, व्हाईट कलरच्या, ब्राऊन कलरच्या, ऑरेंज कलरच्या, अशा प्रकारच्या बटरफ्लाईज तुम्हाला दिसत असतील. ग्रीन कलरच्या सुद्धा दिसत असतील. तर इट्स अ ट्रान्सफॉर्मेशन एनर्जी. सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन की तुम्ही इथपर्यंत आलात. तर तुम्हाला मी सो इट्स अ अल्गोरिथम तुम्हाला. सो पुढे काय गोष्टी घडणार आहेत, तर सक्सेस, तुमच्याकडे सक्सेस येत आहे. इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. तर नक्कीच तुम्हाला सक्सेस म्हणून कमेंट करायचे आहे, थँक्यू एंजल्स म्हणून कमेंट करायचे आहे, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करायचे आहे. तर इथे तुमचे गार्डियन एंजल जे तुम्हाला सांभाळत आहेत, जे तुमच्या आजूबाजूला आहेत सध्याही, तर ते तुम्हाला सांगत आहे भविष्यामध्ये एक सक्सेसफुल एनर्जी तुमची वेट करत आहे. सक्सेससाठी तुमच्या जीवनातील जे काही आपण म्हणतो ना की शिकवण आमची पूर्ण झालेली आहे आता. आम्ही शाळेत शिकलो, कॉलेजमध्ये शिकलो, इतर ठिकाणी शिकलो, डिग्रीज घेतल्या, सगळं घेतलं, परंतु ही आयुष्याची जी शाळा आहे ती सतत चालू असते. आणि येथे दिसून येत आहे मे बी काहींच्या बाबतीमध्ये ज्यांना जे धडे लर्न करायचे होते, जे युनिव्हर्स त्यांना शिकवत आहे की असं केलं पाहिजे, असं झालं पाहिजे. सो ज्या गोष्टी आपल्याला आधी कळत नव्हत्या, ज्या गोष्टी आपण नकळतपणे करून गेलो, परंतु त्यामध्ये लोकांनी त्यांचा स्वार्थ पाहिला, तर आता तुम्हाला इथे कळलेलं आहे. जे कोणी असे मॅनिप्युलेटिव्ह लोक आहेत, जे तुम्हाला तुमच्या बुद्धीला फिरवण्याचा प्रयत्न करतात, तुमच्या विरोधात ती वापरण्याचा प्रयत्न करतात, लोकांना तुमच्या विरोधात फिरवण्याचा प्रयत्न करतात. सो अशा लोकांची ऊर्जा तुम्ही वाचायला शिकले आहात. आता जो तुमचा धडा आहे, जो लेसन आहे, जो तुम्हाला इथून घ्यायचा होता, जो ह्या परिस्थितीमधून तुम्हाला धडा शिकायचा होता, तो तुम्ही कंप्लीट केला आहे. याच्यानंतर तुमच्या जीवनामध्ये सक्सेस येत आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. क्लायमेट दिस रीडिंग वारंवार मी क्लायमेट सांगते. सो क्लायमेट ओके ओके यस, इट्स अ कन्फर्मेशन साईन. यस, नक्कीच तिकडे काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी आहेत तुमच्यासाठी. हे सगळ्या लूपमधून तुम्ही बाहेर पडणार आहात. थोड्या दिवसांची वाट पहा. विदिन द नेक्स्ट फ्यू वीक्स मीन्स आठवडे, काही आठवडे म्हणजे मे बी असू शकतो 2-3 महिने लागू शकतात. परंतु देर इज अ व्हेरी पॉझिटिव्हिटी. म्हणजे गार्डन दिसत आहे मला, सगळीकडे फुलं आहेत आणि एक सूर्यप्रकाश आहे, जेथे खूप छान अशी हवा आहे, जेथे खूप तुमच्यासाठी एक आल्हाददायक वातावरण आहे. अशा काही घटना तुमच्या जीवनामध्ये इथून पुढच्या काळामध्ये घडणार आहेत. सो एंजल्स तुम्हाला तिकडे घेऊन जातील. जर तुम्हाला खूप छान असे बटरफ्लाय दिसत असतील तर यस म्हणून कमेंट करा. तुम्हाला खूप असे सुंदर सुंदर फुलपाखरं, फुलं दिसत असतील तर यस म्हणून नक्की कमेंट करा. सो असू शकतं वेट इज ओव्हर. मी ज्या गोष्टीची वाट पाहत आहात, जे जीवन जगण्याची वाट पाहत आहात, त्याची वेट जी आहे ती संपलेली आहे. तुमच्या मनासारखं आयुष्य तुमच्या पुढे येणार आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग मनासारखं आयुष्य, एक जे तुम्हाला सतत पाहिजे होतं, ज्यामध्ये कोणाचाही राग नव्हता, नको होता, ज्यामध्ये द्वेष नको होता, असे काही लोक, चांगली लोक तुमच्या आजूबाजूला सराउंडिंगमध्ये तुम्हाला पाहिजे होती, जे तुम्हाला समजून घेतील, जे तुमच्या योजनांना बळ देतील, जे तुम्हाला पुढे जाण्यासाठी उभारी देतील, जे तुम्हाला आश्वासित करतील, जे तुम्हाला सतत प्रेरणा देतील, अशी काही लोक तुमच्या पुढे येणार आहेत. आता पुढील काळाची ही एनर्जी आहे. सो पॉझिटिव्ह राहूया. होप इज रिअल. तर आता या पुढील काही काळामध्ये तुम्ही जे सध्या तुम्हाला हा शांततेचा काळ दिलेला आहे, सो इट्स अ प्रिपरेशन काळ. हा सेपरेशन काळ नाही, हा प्रिपरेशन काळ आहे. हा तुम्हाला अलगावचा काळ नाही, तुम्हाला वेगळं करण्याचा काळ नाहीये, तर हा तुम्हाला घडवण्याचा, तुमच्या तयारीचा काळ आहे, तुमच्या मानसिक तयारीचा काळ येथे दिसून येत आहे. बिकॉज तुम्हाला एका मोठ्या इव्हेंटसाठी, मोठ्या ॲडव्हेंचरसाठी, मोठ्या साहसासाठी तुम्हाला येथे डिवाइन तयार करत आहेत. जरी तुम्हाला सध्या वाटत असेल की हे सगळं असं का घडलं असेल, तर मेडिटेशन विल ब्रिंग अँसर्स. तर मेडिटेशन करत राहा. तुमच्या जीवनाची अँसर्स, तुमच्या जीवनाची उत्तरं तुम्हाला मेडिटेशन थ्रू नक्की मिळतील. सो एंजल्स तुम्हाला इथे खूप छान प्रकारे गाईड करत आहे. आय थिंक सो. सो थँक्यू एंजल. माझे एंजल, तुमचे एंजल, सगळ्यांचे एंजल जे काय आहेत आपल्याला खूप इथे छान गायडन्स देतात. सो त्यांच्यासाठी आपण थँक्यू तरी म्हटलंच पाहिजे. सो पे ग्रॅटिट्यूड, आभार व्यक्त करा. लिसन टू युअर इंट्युशन. सो सध्याच्या जीवनाच्या ह्या घडीमध्ये, सध्या जरी तुमच्या मनावरती अनेक प्रश्नांचा बोजा असेल, अनेक तुम्हाला
तरी आता हळूहळू रिलॅक्स होत आहात तुम्ही, हळूहळू तुम्ही आता शांततेमध्ये येत आहात. जे काही केऑस झाला इतके वर्षापासून तुम्ही सहन करत आहात, मे बी खूप मोठा ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या जीवनामध्ये झालेला आहे, जे की आता हे डेव्हिल अटॅक झाले त्यामध्ये तुम्हाला क्लॅरिटी मिळाली. त्याच्या आधीही काही अशा घटना घडत होत्या ज्या एका लूपमध्ये खूप कठीण असं कार्मिक लूप होतं, ते तोडलेलं आहे तुम्ही आता मला बहुतेक लोकांचा ऑरा जो आहे खूप जास्त मॅग्नेटिक, पॉझिटिव्ह, अट्रॅक्टिव्ह दिसून येत आहे. आणि आता ज्या काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडणार आहेत तर त्याला योग्य प्रकारे मॅनिफेस्ट करा. असू शकतं तुम्ही आता ह्या स्थितीमध्ये आलेले आहात की मेडिटेशन करून तुमची ऊर्जा खूप जास्त हायर कॉन्शियसनेसमध्ये गेली, हाय व्हायब्रेशनमध्ये गेली. तर कुठलाही शब्द उच्चारताना, कुठल्याही गोष्ट डिवाइनला मागताना, युनिव्हर्सशी संवाद साधताना एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. एक सकारात्मक उच्चार तुमचे असले पाहिजेत. जे काही होईल ते मॅनिफेस्ट होईल, जे काही कराल तर ते सत्यात उतरेल. त्यामुळे इथे डिवाइन एंजल्स तुम्हाला गाईड करत आहेत की सध्याच्या स्थितीला जे काही बोलणार आहात ते खूप जपून बोला. शब्द जे आहेत खूप जपून वापरा. स्वतःविषयी खूप चांगले शब्द वापरा. स्वतःविषयी पॉझिटिव्ह बोला. स्वतःविषयी निगेटिव्ह बोलू नका. कारण की आपण जे बोलतो त्याला युनिव्हर्स तथास्तु म्हणत असतं. युनिव्हर्सला जे आपण बोलतो, युनिव्हर्सला आपण म्हणलं मी खूप श्रीमंत आहे, युनिव्हर्स म्हणतो यस यू आर अबंडंट पीपल, यू आर अबंडन्स. तर आपण जर म्हणलो मी खूप गरीब आहे, मी सतत, तुम्ही अशी क्राईंग एनर्जीमध्ये असाल तर युनिव्हर्स तुम्हाला तथास्तु म्हणेल. तर येथे युनिव्हर्स तुम्हाला येथे तथास्तु तुमच्या चांगल्या गोष्टीसाठी म्हणावं, यासाठी आधी स्वतःमध्ये तेवढे पॉझिटिव्ह अफर्मेशन करत जा. तुमच्यामध्ये काही कमी नाहीये. देर इज नथिंग लॅकनेस इन युअर लाईफ. सो ज्या वेळेस आपण अबंडन्सचा विचार करतो, म्हणजे समृद्धतेचा विचार करतो, त्या वेळेस आपल्या जीवनामध्ये समृद्धता अट्रॅक्ट होते. हा युनिव्हर्सचा लॉ आहे. सो हा तुम्हाला बदलता येणार नाहीये. सो लिसन टू युअर इंट्युशन. तुम्हाला काही जे काही आभास होतात, जे काही संकेत तुम्हाला मिळतात, जे काही व्हिडिओज तुमच्या पुढे पॉपअप होतात, तर हे तुमच्यासाठी इंट्युशनचं कार्य करते, गट फिलिंगचं कार्य करते. एक आपला ब्रेन आपल्याला सांगत असतो, एक हार्ट सांगत असतं, एक आपल्या पोटामधील काही संवेदना आहे त्या आपल्याला सांगत असतात. सो येथे जे काही इंट्युशन, जर तुम्हाला एखादी गोष्ट करताना तुमच्या पोटामध्ये भीतीचा गोळा येत असेल, तुम्हाला तुमचा श्वास खूप जास्त खोलवर होत असेल, तर त्या गोष्टी तुमच्यासाठी नसतात. त्यामुळे तुम्हाला येथे डिवाइन गाईड करत आहे. ज्या गोष्टींमुळे तुम्हाला एक रिलॅक्स फिलिंग होतं, एक असं वाटतं की खूप मनाचं ओझं होतं ते उतरून गेलं आहे, तर ते समजा की ते इंट्युशन आहे. तर तुमच्या इंट्युशनवरती तुम्हाला लक्ष द्यायचं. इंट्युशन नेहमी पॉझिटिव्ह असतात, सकारात्मक असतात, निगेटिव्ह नसतात. सो येथे जे काही तुम्हाला इंट्युशन मिळतील, संकेत मिळतील, ते तुम्हाला ऐकायचे आहेत. सो लिसन टू युअर इंट्युशन. इंट्युशनवरती फोकस करा, लक्ष द्या. तुमचा युगो माइंड तुम्हाला तुमच्या चांगल्या स्वपासून दूर घेऊन जाऊ शकतो. कारण की युगो आपल्याला म्हणतो नको, हे नको करायला, असं होईल, तसं होईल, ह्याने आपलं नुकसान होईल, तर तुझं काय होईल. तर आपले इंट्युशन जे आहेत ते आपल्याला साहस करायला, ॲडव्हेंचर करायला शिकवतं. तर नेहमी इंट्युशनवरती फोकस करा इन द नियर फ्युचर. तर आता आपण नेक्स्ट फ्यू वीक्सचं पाहिलं. इन द नियर फ्युचर काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येत आहेत, चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येत आहेत. सो इट्स कपल साईन दिसत आहे आपल्याला. मे बी रिलेशनशिपमध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी होत आहेत. दोन कार्ड्स खाली पडले होते. द सिच्युएशन विल इम्प्रूव्ह. इन द नियर फ्युचर काय होत आहे, सिच्युएशन इम्प्रूव्ह होत आहे. सो ही जी काही स्थिती आहे त्यामध्ये आपल्याला सुधारणा दिसून येईल. चांगले बदल, सुधारणा तुमच्या जीवनामध्ये दिसून येईल. सध्या असू शकतं येथे आपल्याला दिसून येत आहे काही खोल मनाशी, अंतरंगाशी, जसं आपलं मन एक महासागराचं तळ आहे. सो त्या तळाशी काही गोष्टी दडलेल्या आहेत, तर त्या बाहेर येतील. तुमचं जे काही सबकॉन्शियस माइंड आहे त्यामध्ये ज्या अडकलेल्या गोष्टी आहेत त्या हळूहळू सरफेसवरती येतील. कॉन्शियस माइंडमध्ये त्या गोष्टी येतील. मे बी ते तुम्हाला स्वप्नां थ्रू काही इंट्युशन मिळतील. तुम्हाला एखाद्या सॉन्ग थ्रू किंवा कोणी काहीतरी असं बोलेल ज्याने तुम्हाला कळेल की हा संदेश माझ्यासाठीच होता, हे माझ्यासाठीच होतं. मे बी हा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी इंट्युशनचं कार्य करू शकतो, तुमच्यासाठी एखाद्या संकेताचं कार्य करू शकतं. सो क्लायमेट दिस रीडिंग. तर तुमच्या अंतर्मनामध्ये ज्या काही साठलेल्या गोष्टी आहेत त्या मेडिटेशननी वरती येतील. म्हणजे जो काही कचरा आहे तो दूर होऊन एक शांत मन, एक रिलॅक्स मन, आणि त्यातून काही असे हिरे रत्न आपण बाहेर पडू शकतात. तर येथे दिसून येत आहे तुम्हाला पुढील प्रकाशाचा मार्ग मोकळा होत आहे. इन द नियर फ्युचर द सिच्युएशन विल इम्प्रूव्ह.
तर स्थितीमध्ये बदल होत आहे. तर क्लायमेट डिसिडिंग आपण कधी कधी काय होतो, आपल्या जीवनामध्ये काही चांगलं होईल याच्यावरती आपण विश्वासच ठेवत नाही. जर कोणी नकारात्मक सांगायला सांगितलं तर आपण लगेच विश्वास ठेवतो, अरे नाही हा असाच आहे. मग लगे आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, अरे तुझ्यामध्ये हे कमी आहे, तू दिसायला चांगलं नाही, किंवा तू हे तुला येत नाही. तर असं जर कोणी म्हटलं तर आपण लगेच विश्वास ठेवतो, हा अरे मला हे येत नाही, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे स्किल नाही. परंतु कोणी आपल्याविषयी पॉझिटिव्ह बोललं तर त्याच्यावरती आपण विश्वास ठेवत नाही. इट्स अ ह्युमन माइंड. सो माइंड हा युगो मध्ये असतं. तर त्यामुळे आपण नेहमी आपल्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह विचार करा, कारण सध्याच्या काळामध्ये तुमची ऊर्जा हाय कॉन्शियसनेसची आहे. तुम्ही जे काय बोलाल ते मॅनिफेस्ट होईल, तुम्ही जे काय बोलाल स्वतःविषयी ते मॅनिफेस्ट होईल. तर येथे तुमची सिच्युएशन इम्प्रूव्ह होणार आहे. तर नक्कीच तुमची सिच्युएशन इम्प्रूव्ह होणार आहे, यावरती विश्वास ठेवा. परफेक्ट टायमिंग कधी होईल? परफेक्ट टायमिंग योग्य वेळेवरती होईल. काही गोष्टी वेळेच्या आधी नाही मिळत, सो यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. काय म्हणतात ना ते, समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ भी नहीं मिलता. तर येथे दिसून येत आहे परफेक्ट टायमिंग वरती तुमच्या जीवनामध्ये योग्य त्या गोष्टी येतील. परफेक्ट टायमिंगची वाट पहा. काही गोष्टी क्लिअरली बोला, काही गोष्टी ज्या आहेत क्लिअरली बोला. जर तुम्हाला काही गोष्टींची हेल्प लागत असेल, तुम्हाला कळत नसेल की आम्हाला समजत नाहीये सध्याच्या घडीला आम्ही काय करावं, आम्हाला हे कळतंय, आम्हाला काहीतरी करायचंय, आम्हाला कळतंय पण वळत नाही, तर अशा वेळेस आपल्याला काउन्सिलिंग घेण्याची गरज असते, आपल्याला काही ना काहीतरी मार्गदर्शन घेण्याची गरज असते. सो आस्क फॉर हेल्प फ्रॉम अदर पीपल, म्हणजे इतर लोकांकडून मदत घेण्याचा प्रयत्न करा. जे तुमचे हितचिंतक असतील अशा लोकांकडे जाऊ नका जे तुम्हाला नेगेटिव्हरित्या आणखीन मॅनिप्युलेट करतील. तर येथे तुम्हाला माणसांची ओळख पाहिजे की कोणती लोक तुमची हेल्प करू शकतात, कोणते तुम्हाला लोक पॉझिटिव्हली गाईड करू शकतात. तर अशा लोकांचं गायडन्स घ्या, हेल्प घ्या अशा लोकांची. मे बी ती तुमची आई असेल, किंवा घरातील कुणी असेल, किंवा एखादं टॅरोट कार्ड रीडर असेल, किंवा माझ्याकडून तुम्ही घेऊ शकता पर्सनल रीडिंग काउन्सिलिंग. सो येथे आस्क फॉर हेल्प. मदतीसाठी तुम्हाला डिवाइनला विचारायचं आहे, तुमच्या एंजल्सला विचारायचं आहे. आपण जर बोललोच नाही की आम्हाला आता परिस्थितीमध्ये चेंज पाहिजे आहे, तर आपल्याला आपले एंजल्सही चेंज करून देणार नाही आणि डिवाइनही देणार नाही. मग बघा किती दिवस तुमचं चाललंय तसंच. तर सो आपण पण बोललं पाहिजे डिवाइनला, आपण पण म्हटलं पाहिजे आपले जे कोणी इष्टदेव की बाबा बस झाला आता, आम्ही जास्त काय आम्ही सहन करू शकत नाही, आम्हाला आमच्या परिस्थितीमध्ये चेंज पाहिजे, आम्हाला बदल पाहिजे, असा हट्ट करा ना तुम्ही देवाकडं. सो येथे तुम्हाला तुमचे एंजल्स सांगत आहे की हेल्प मागा. अबंडन्स, खूप सारी समृद्धता, भरपूर पैसा मे बी असू शकतो. काही काळामध्ये तुम्ही इतकं तुमच्याकडे धन येणार आहे, इतका पैसा तुमच्याकडे येणार आहे की तुम्हाला असं वाटेल की साक्षात महालक्ष्मीचीच कृपा झालेली आहे. तर ही खूप स्पेसिफिक रीडिंग आहे काही लोकांसाठी की त्यांच्या जीवनामध्ये खूप जास्त समृद्धता येत आहे. तर काय ज्या काय पॉझिटिव्ह सकारात्मक गोष्टी असतात त्यांच्यावरती विश्वास ठेवा, ट्रस्ट ठेवा, युनिव्हर्सच्या प्लॅनवरती ट्रस्ट ठेवा. हा ब्रह्मांडाची जी काही दिव्य ऊर्जा असते, दिव्य योजना असते, त्यावरती विश्वास ठेवा. लवकरच तुमच्या जीवनामध्ये अबंडन्स येत आहे, एक प्रकारे समृद्धता येत आहे. सो 7 चक्र मेडिटेशन करत राहा. जे कोणी लोक मेडिटेशन करत आहे, ध्यानधारणा करत आहेत, 7 चक्रांचं मेडिटेशन, 7 चक्रांचं ध्यानधारणा जे लोक करत आहेत, तर नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये पैसा भरपूर येणार आहे. मे बी ते लखोपती, करोडपती होण्याचे सुद्धा चान्सेस इथे आहेत. सो चांगले पॉझिटिव्ह जे संदेश येतात त्यावरती विश्वास पण आपण ठेवला पाहिजे. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात तुम्ही. तुमच्या जीवनामध्ये येथे दिसून येत आहे समथिंग देअर इज बेटर, देअर इज समथिंग बेटर. नक्कीच आत्ताचा जो काही काळ आहे त्यावरती फोकस करू नका. इथून पुढे तुमचा जे काही 2 महिन्याच्या नंतर, 3 महिन्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये जो काही आमूलाग्र बदल होणार आहे, तर येथे दिसून येत आहे आमूलचूल परिवर्तन होणार आहे. आम्ही बीएडला होतो तेव्हा हिंदीमध्ये हा शब्द मला खूप आवडला होता, आमूलचूल परिवर्तन. आमूलचूल परिवर्तन म्हणजे खूप मोठा आमूलाग्र बदल जो तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे तो खूप छान असा घडणार आहे. तुमच्या लव्ह रिलेशनशिपमध्ये, तुमच्या फायनान्सेसमध्ये, आपण म्हणतो मनामध्ये एक असं पॉझिटिव्ह सकारात्मक परिवर्तन होताना दिसून येत आहे. मे बी तुमचा थर्ड आय चक्र जो आहे, आज्ञा चक्र जे आहे ते ओपन होत आहे. तुम्हाला आता काही गोष्टी क्लिअरली व्हिजिबल होणार आहे, दिसणार आहे. कारण की तुम्ही जवळपास आता आयुष्याच्या बहुतेक लेसन्स घेतले आहे, बहुतेक धडे तुम्ही घेतलेले आहेत. जे काही कार्मिक सायकल्स होती ती एंड झालेली आहे. कार्मिक सायकल मधून जे लेसन्स होते, जे धडे होते ते तुम्ही घेतलेले आहेत. तर येथे दिसून येत आहे इथून पुढचा काळ असणार आहे तो तुमच्या समृद्धतेचा आहे, तुमच्या सक्सेसचा आहे, तुमच्या यशाचा आहे.
इथून पुढचा काळ तुमच्यासाठी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे. सो ही खूप पॉझिटिव्ह रिडिंग होती. एंजल्सचं तुमच्यावरती खूप जास्त लक्ष आहे, प्रेम आहे. तुमचे एंजल्स तुमच्या सोबत आहे. फक्त ज्या काही गोष्टी घडल्या इथून मागं जे काही झालं त्यामध्ये लोकांना माफ करा, सोडून द्या अशा लोकांना. फॉरगिव्हनेसच्या एनर्जीमध्ये या. आपण जे युनिव्हर्सला देतो तेच युनिव्हर्स आपल्याला परत देत असतं. मग यामध्ये आपण लोकांना काय देतो आणि मग आपल्याला परत काय मिळतं ह्यावरून आपण लक्ष घेतलं पाहिजे. सो आपण जे काही ब्रह्मांडावरती स्प्रेड करतो तेच आपल्याकडे परत येत असतं. इट्स लाईक अ बूमरँग. असा फेकला की तो परत येतो, तसंच आहे हे. तर हे तुमच्यासाठी युनिव्हर्सचे खूप छान संदेश होते, पॉझिटिव्ह संदेश होते. सकारात्मक बदल तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे. तर जितकं होईल तितकं या रिडिंगला शेअर करा, कारण की हा पॉझिटिव्ह संदेश काही लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. हा जे आपलं कार्य आहे यामध्ये तुमचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. थँक्यू एंजल्स म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायचे आहे. तर धन्यवाद. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअर करा. पर्सनल रिडिंग काउन्सिलिंगसाठी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचं. सो थँक्यू सो मच. धन्यवाद.